नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतामधील खाद्यपदार्थ आहे। ढोकळा हा खमन या नावाने सुद्धा ओळखला जातो। चला तर आज तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने खमन ढोकळा कसा करायचा याची रेसिपी शेअर करणार आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेला आहे। आपल्या चॅनलला भेट द्यायला आलातच आहात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। सर्व साहित्य एका ताटलीमध्ये काढून घेतले आहे। 4 वाटी बेसन पीठ, सेम वाटीने 3 वाटी पाणी, 2 पिंच हळद, 6 टेबलस्पून तेल, 2 टेबलस्पून लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड, 6 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि पाव टेबलस्पून बेकिंग पावडर। एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये सर्वप्रथम मीठ, साखर, लिंबू फूल म्हणजे सायट्रिक ऍसिड, तेल आणि हळद, बेसन पीठ आणि पाणी ऍड करून सर्व मिक्सरला एकजीव करून घेतले आहे। बाजूलाच ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून ठेवायचा आहे। कढईमध्ये पाणी ठेवून मी त्यावरती तेलाने ग्रीस केलेले ताटली ठेवणार आहे। पुन्हा सर्वात शेवटी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड करून त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी चमचाभर पाणी ऍड करून 30 सेकंद मिक्सरला फिरवून घेतले आहे। हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढायचं आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे आणि वाफायला ठेवायचं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यापासूनची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे। पंधरा मिनिटांनंतर झाकण काढून एखाद्या चाकूच्या साहाय्याने ढोकळ्याला ट्रिक करून बघायचं आहे। आपला चाकू जर क्लीन निघाला तर आपला ढोकळा तयार आहे। ढोकळा वाफलवत असतानाच बाजूला मी ढोकळ्याचं सिरप तयार करून घेतले आहे। एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यावरती त्यामध्ये मोहऱ्या घातल्या आहेत। मोहऱ्या चांगल्या फुटू द्यायच्या आहेत, नाहीतर त्या खाताना आपल्याला कच्च्या लागतील। त्यामध्ये 4 उभी चिरलेली मिरची, कढीपत्ता, पाण्यात विरघळलेली 2 चमचे साखर, 1 ग्लास पाणी, कोथिंबीर ऍड करायचं आहे। ढोकळा चाकूच्या साहाय्याने कट करून घेतला आहे। त्यावर बनवलेले हे सिरप ऍड करायचं आहे, म्हणजे संपूर्ण सिरप ढोकळ्याच्या आतपर्यंत जाते। मस्त असा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।